मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत कॉफी विथ कदममध्ये दाक्रू सोमण सर आलेले आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं. खरं तर तुमची काय ओळख करून द्यायची, संबंध महाराष्ट्राला तुमची ओळख आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक आणि पंचांग करते दाक्रू सोमण, ज्यास तुम्ही इथं आलेला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरं तर वयाच्या 84व्या वर्षी, मी तुमचं वय काढत नाही आहे, पण वयाच्या 84व्या वर्षीसुद्धा जो उत्साह तुमच्यामध्ये आहे, जी एनर्जी तुमच्यामध्ये आहे, ही ऊर्जा कुठून येते हा प्रश्न नक्कीच आम्हाला पडला आहे. चांगला प्रश्न विचारला आहे. याचं कारण म्हणजे माझा छंद आकाश दर्शनाचा. आकाश दर्शन म्हणजे विश्वामध्ये आपलं स्थान किती नगण्य आहे ही जाणीव होते, नम्रता येते स्वभावात आणि काहीतरी नवीन करायची इच्छा होते. त्यामुळे आकाश दर्शन छंदामुळेच मला उत्साह येतो. म्हणजे अक्षरशः खग्रास सूर्यग्रहण पाहणं, लोणारचं मिटिओरिट क्रेटर अश्निविवर पाहणं किंवा उल्का वर्षाव पाहणं आणि खगोलीय घटना घडतात ना, त्यावेळी तर आम्ही उत्साह एवढा असतो. आणि खगोलशास्त्राचं एक आणखी महत्त्वाचं आहे, आपण आनंद घ्यायचाच दुर्बिणीतून पाहून, पण इतरांना आनंद द्यायचा आणि इतरांना आनंद देतानाच आपल्याला आनंद होतो. म्हणजे एखादा लहान मुलगा जो चंद्रावरची विवरं बघतो, शनीची वलय बघतो ना, त्याचा चेहरा बघूनच आम्हाला आनंद होतो. आणि त्यामुळं मला उत्साह हा कायम टिकला तो. हे माझं रहस्य आहे या वयात उत्साहाचं, असं म्हटलं. पण खरं तर आपण टेक्स्टाईलचे पदवीधर आहात. हो. मग नेमकं तुम्ही पंचांगाकडे कसं वळलात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर आपण द्यावं असं मला बरोबर. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोल गणित. आणि माझे वडील कृष्णाजी विठ्ठल सोमण शास्त्री हे पंचांग करते होते. अनेक वर्ष ते पंचांग करीत असत आणि त्यांच्या निधनानंतर 1972 पासून मी पंचांग करायला लागलो. पंचांग म्हणजे खगोल गणित, पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, एक गणित म्हणजे ग्रहण कधी लागेल, ग्रह कुठल्या राशीत जाईल, युती कधी होईल, आणि मग धर्मशास्त्र म्हणजे एकादशी कधी, संकष्टी कधी, यात्रा कधी, पुण्यतिथी कधी, जयंती कधी, अशी माहिती पंचांगामध्ये असते. ते पंचांग 1972 जवळजवळ 54 वर्ष मी पंचांग करतो आहे आणि 60 वर्ष वृत्तपत्रातून लेखन करतोय खगोल विषय. आणि आकाश हे उघडं पुस्तक आहे. इतर पुस्तकं अभ्यासाची म्हणजे उघडावी लागतात, आकाश तर सदैव उघडलेलं असतं. इतर पुस्तकं विकत घ्यायला पैसे लागतात, आकाश तर फ्री आहे. इतर पुस्तकं प्रवासाला नेताना आठवणीनं न्यावी लागतात, पण आकाश हे आपल्याबरोबर येत असतं. इतर पुस्तकं वाचायला प्रकाश लागतो, पण आकाश हे काळोखातच वाचायचं असतं, आहे की नाही. तर त्यामुळे पंचांग आणि खगोलशास्त्र याची मला आवड झाली आणि त्यामुळे गेले 54 वर्ष मी पंचांग कॅलेंडर्स महाराष्ट्रातील ही करतो आहे आणि त्याच्यामधून खगोलशास्त्राचा प्रचार सुद्धा करतो आहे. बरं, मला काही असे प्रश्न विचारायचे तुम्हाला, म्हणजे ईश्वर म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारलाय. खरं सांगू का, अगदी साधं सोपं तर ईश्वर म्हणजे चैतन्य. बर. आणि ते चराचरात आहे. आपण म्हणतो ना ईश्वर चराचरात आहे, चैतन्य चराचरात आहे. म्हणजे बघा, मुंगी चालते, ती चिरडली तर काय होईल, चैतन्य निघून जाईल. तर चैतन्य म्हणजे ईश्वर आणि त्या निराकार निर्गुणाची उपासना करता येत नाही, म्हणून आपण सगुण उपासना करतो, मूर्ती पूजा करतो. पण एक मात्र सांगतो मी तुम्हाला, पूजा का करायची ह्या याची, तर गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. म्हणजे आपण गणपतीची पूजा दरवर्षी करतो भाद्रपद महिन्यामध्ये, तर गणपतीचे गुण 14 विद्या 64 कलांचा अधिपती. आयुष्यात एक जरी विद्या आपण शिकलो ना, एक कला जरी शिकलो ना आपण, आयुष्याचं भलं होईल. तर गणनायक लीडरशिप कशी असावी गणपतीकडून शिकायचं. गणपतीनं राक्षसांचा नाश केला. आपण आपल्यामध्ये जे राक्षस असतात ना, अनिती, भ्रष्टाचार, अस्वच्छता, त्या राक्षसांचा नाश आपण गणपती होऊन करायचा आहे. त्यामुळे देवाचं पूजा म्हणजे देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. आता सध्या नवरात्र सुरू आहे, आपल्याला माहिती आहे, देवीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. देवीचे गुण कोणते, तर आपल्याला माहिती आहे तिला 8 हात आहेत, 8 कामं ॲट अ टाइम. म्हणजे टाइम मॅनेजमेंट शिकायची असेल ना, तर देवीकडून शिकायची. हो की नाही, बरोबर आहे. पण देवी नवसाला पावते, म्हणजे मुळात देव नवसाला पावतो का, ह्याबद्दल आपलं काय म्हणणं? खरं सांगू का, आणि देव नवसाला पावत असताना तर बरं झालं असतं.
मग सीमेवरती सैन्य ठेवायची जरूर नव्हती, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ठेवायची, शिक्षक कशाला पाहिजे होतं? मग नवस बोलायचा मुलगा पास होतो. देव नवसाला पाहिजे, कलियुग आहे हो. नवसाला देव पावत नाही, फक्त देव मेहनतीला पावतो. जर कष्ट केले, मेहनत केली तिसं योग्य दिशेने, तर देव पावतो, आपल्याला यश देतं. आणि खरं सांगू का, खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं आपण नगण्य आहोत. स्वतःला किती मोठे समजतो, माझं आयुष्यभर करतो. तेव्हा ईश्वर पूजा, ईश्वराचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी करायची. आणि नवस बोलून देव प्रसन्न होत नाही, हे समजून घ्यायचं. बरं, मला एक सांगा की तुम्ही जसं म्हणालात की तुमचा अभ्यास हा संबंध आकाशावर, आणि तुमच्यासाठी जे अभ्यासाचं पुस्तक आहे ते निरंतर उघडं आहे आणि तुम्हाला या ओपन बुकमधून अभ्यास करायचा आहे. विषय असा आहे की आपण म्हणतो की आपलं आयुष्य, आपलं भविष्य हे ग्रहांवर अवलंबून आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खरंच आपलं भविष्य हे त्या ग्रहांवर अवलंबून आहे का, जे तुम्ही गेली अनेक वर्ष अभ्यासत आहात? चांगला प्रश्न विचारलाय. तुम्हाला पण तो प्रश्न पडला असेल. ग्रह माणसांचं जीवन घडवतात, नक्कीच घडवतात, बरं पण आकाशातील ग्रह नव्हेत, बरं तर माणसाच्या मनातील ग्रह. कुठले ग्रह? आग्रह, विग्रह, संग्रह, पूर्वग्रह, अनुग्रह, सत्याग्रह. आग्रह करा एखाद्या चांगल्या गोष्टीचा, बिघडेल की नाही तब्येत, म्हणजे श्रीखंडाचा आग्रह केला. निग्रह करा चांगल्या गोष्टीचा, शुभग्रह. लक्षात ठेवा, आपल्या आईवडील, आपली मुलं, आपली पत्नी, आपला शेजारी, हे आपल्यावर जास्त परिणाम करतात, आकाशातील ग्रह परिणाम करत नाही. तसं असतं ना, तर भविष्य कळलं असतं ना, तर सगळं सोपं झालं असतं. तसं नाही, उद्या काय होणार आहे कळत नाही, कारण ते आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून मी म्हटलं ना, चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि तो प्रत्येकामध्ये आहे. तुमच्यामध्ये ईश्वर आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे. म्हणून बघा तुम्ही, वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाला नमस्कार करतात, बरोबर. वाळवंटात सर्व समान, हे वारकरी पंथ सांगतो. भारतीय संस्कृतीचा संपूर्ण जगात अभ्यास केला जातोय, पण आपणच संस्कृती विसरत चाललेलो आहे. तरुण पिढीला ही माहिती द्यायला पाहिजे, कार्यकारणभाव समजून घ्यायचा, वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्यायचा, आणि मग लक्षात येतं हे कशामुळे होत आहे, का होत आहे, हे प्रश्न आपण विचारून आपल्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं. आणि आजी आजोबांचं, घरचे जे पालक आहेत ना, त्यांचं कर्तव्य आहे किंवा मेहनत कर योग्य दिशेनं, हे सांगायला पाहिजे. बरं, खगोलशास्त्र अभ्यासाचा फायदा होतो, मग तुम्ही म्हणता की ग्रहांचा आपल्यावर तसा परिणाम होत नाही, मग खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा नेमका काय फायदा होतो? चांगला प्रश्न विचारला. लक्षात ठेवा, विश्वामध्ये कुठे आपलं स्थान हे आपल्याला कळतं. आत्ता आपण इथे बसलेलो आहोत, हे आपल्या गावात आहे, आपलं गाव आपल्या तालुक्यात आहे, आपला तालुका आपल्या जिल्ह्यात आहे, आपला जिल्हा आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्र ज्या विश्वामध्ये कुठे आहे, तर भारत देशामध्ये. भारत देश विश्वामध्ये कुठे आहे? आशिया खंडावरती आहे. आशिया खंड विश्वामध्ये कुठे? पृथ्वीवरती आहे. पृथ्वी या विश्वामध्ये कुठे आहे? आपल्या सूर्यमालामध्ये 3 नंबरचा ग्रह पृथ्वी आहे. सूर्यमाला कुठे आहे? आकाशगंगेमध्ये, जिथे अब्जावधी सूर्यमाला आहेत. म्हणजे अब्जावधी सूर्यमाला असलेली आकाशगंगा ही तरी कुठे आहे? पुन्हा प्रश्न केला तर ती अशा ठिकाणी आहे, अब्जावधी आकाशगंगा. म्हणजे अब्जावधी आकाशगंगा, त्याच्यात आपली सूर्यमाला, त्याच्यामध्ये 3 नंबरचा ग्रह पृथ्वी, त्याच्यावरती आशियाखंड, त्याच्यामध्ये भारत देश, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, त्याच्यामध्ये आपलं गाव ने आपण आहोत. किती लहान आहोत मला सांगा ना, पण माणसं किती स्वतःला मोठी समजतात. हे एक फायदा. दुसरी, अंतर बघा ना, चंद्र 3,84,000 किलोमीटर आहे, सूर्य 15 कोटी किलोमीटर आहे. सूर्यापासून प्रकाश निघाला एका सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर, तर पृथ्वीला 8.5 मिनिटं लागतात. आता 9 प्रकाश वर्ष अंतरावरती व्याध आहे. म्हणजे व्याध तारा पाहताना आपल्या डोळ्यात किरण येतो, तो 9 वर्षापूर्वी निघालेला असतो. काही तारे, रोहिणी तारका साध्या डोळ्यांनी दिसते, 68 प्रकाश वर्ष अंतरावरती आहे, 68 लाईट इयर्स. म्हणजे डोळ्यात किरण येतो तो 68 वर्षापूर्वी निघालेला असतो. काही तारे तर 1500 प्रकाश वर्ष अंतरावरती. तुम्ही मला सांगा, एवढ्या दूरवरचं पाहिलं तर दूरदृष्टी का नाही प्राप्त होणार? म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. जिज्ञासा, कुतूहल वाढतं. लक्षात घ्या, परग्रहावर जीवसृष्टी असेल का? हे ताऱ्याचा जन्म कसा होतो, ग्रहांचा जन्म कसा होतो, कधी पृथ्वी जन्मली, काय झालं, हे समुद्र कसे तयार झाले, अशा प्रश्नांची उत्तरं आपण शोधायला लागतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन येतो. म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास फायदा, कुतूहल, जिज्ञासा जागृत होतं आणि मैत्री चांगली होते. आपण वाईट मार्गाला जात नाही. म्हणून
खगोलशास्त्र प्रत्येकाने शिकायला पाहिजे असं मला वाटतं. बरं, तुम्ही किती खग्रास सूर्यग्रहण पाहिली आहेत आणि प्रत्येक सूर्यग्रहणामध्ये काहीतरी विविधता असते असं आपल्याला जाणवतं? नक्कीच असते. आणि सांगतो ना, चंद्र जेव्हा सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकतो ना, त्याला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980, किती वर्ष झाली बघा, आम्ही विज्ञान परिषदेतर्फे कारवारजवळ अंकोला म्हणून गाव आहे, तिथे सहल काढली. आणि बरोबर काय नेलं? तुम्हाला माहिती आहे, ग्रहण म्हटलं की अंधश्रद्धा असतात की नाही. खायचं नाही, जेवायचं नाही, गरोदरची आणि भाजी चिरायची नाही. खरं सांगतो मी, पानं वगैरे घेऊन गेलेलात का? हो, आम्ही त्यावेळी काही नेलं सांगतो. 2 माणसं आमच्यातली जेवली तिथे आणि डॉक्टर बरोबर घेऊन गेलो. काय होतं बघा, आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राणी खातात की नाही हे बघितलं. कुत्र्यापुढे ब्रेड टाकला, कुत्रा ब्रेड खातो की नाही, मांजरापुढे दूध ठेवलं, मांजर दूध पिते की नाही, हे प्रयोग केले 80 साली. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, त्यावेळी तापमान किती कमी होतं. लाजळूसारखं झाड आहे ना, रात्र झाली की पानं मिटतं. कोकणात टाकळीची झाडं असतात, ते पण पानं मिटतात. ते पानं मिटतात ग्रहणामध्ये, ते तपासलं म्हणून लाजळूचं झाड आम्ही ठाण्याहून कारवारला, अंकोल्याला नेलं होतं एसटीतून. आणि तुम्हाला सांगतो, बरोबर 16 फेब्रुवारी 1980 तो दिवस अजून आठवतो. 4 मिनिटं खग्रास स्थिती होती. चंद्रानं सूर्याला झाकलं, अंधार झाला आणि अंधारामध्ये डायमंड रिंग पहिल्यांदा दिसली. आणि करोना प्रभा किरीट, म्हणजे आपल्याला माहिती आहे, पीठ चाळल्यानंतर आपण परात उचलल्यानंतर सभोवती सांडलेलं पीठ कसं दिसतं ना, तसं प्रभा किरीट दिसला आकाशामध्ये. त्याचा आकार आहे ना, तर सनस्पॉटवरती अवलंबून असतो असं शास्त्रज्ञांनी सांगितलंय. आणि मग त्या अंधार झाल्या, मग त्याच्यामध्ये शुक्र दिसला दिवसा, बुध दिसला आणि एक ग्रह दिसले दिवसा. आणि 2 मिनिटे 40 सेकंद टोटॅलिटी संपली. पुन्हा चंद्र बाजूला झाला. पहिला सूर्यकिरण आला ना, बस कोंबडा हरवला त्यावेळी, सूर्योदय झाल्यासारखा. मला अजून तो दिवस आठवतो. आणि नंतर डायमंड रिंग पुन्हा दिसली, शॅडो बँड्स दिसल्या, छायाप्रकाश लहरी त्या दिसल्या आणि ग्रहण सुटलं. तुम्हाला सांगू का, त्या मांजरानं दूध प्यालं त्या ग्रहणामध्ये, कुत्र्यानं ब्रेड खाल्ला. म्हणजे लोक सांगायचे वाघ सुद्धा माणसाला खात नाही ग्रहणात, असे जुने काय कोणी बघितलंय, कोणी प्रयोग करून बघितलाय, आम्ही पाहिलं. आता तुम्हाला सांगतो, गरोदरची आणि भाजी चिरू नाही म्हणतात. उलट थायलिडोमाइड नावाचं चुकीचं औषध हजारो स्त्रियांनी घेतलं युरोपमध्ये, गरोदर स्त्रियांनी, आणि विकृत मुलं जन्माला आली. ती ग्रहणामध्ये भाजी चिरल्यानं नव्हे, तर आकाशात ग्रहण बघितलं म्हणून नव्हे, तर ती चुकीचं औषध. लक्षात घ्या, पूर्वी असं वाटणं साहजिकच होतं की ग्रहण म्हटलं ना की हवा अशुद्ध होते असं वाटायचं. आणि हवा अशुद्ध होते, त्यामुळे पाणीसुद्धा ओतायचे. मला आठवतं, भरलेलं पिंप पाणी ओतायचे. आता तुम्ही मला सांगा, तलावामध्ये काय वेगळं पाणी येतं का ग्रहण सुटल्यानंतर? तेच पाणी असतं ना. पण लोकांच्या या अंधश्रद्धा मी म्हणणार नाही, गैरसमजुती म्हणतो, त्यांना वाटायचं काहीतरी अशुद्ध होत आहे, भीती असायची. आणि त्यामुळे हे गैरसमज होते. म्हणजे उघड्या गाडीवरची भेळपुरी खाल्ल्यानं तब्येत बिघडेल, पण ग्रहणामध्ये जेवल्यामुळे नव्हे, हे समजलं लोकांना. आणि मी 16 फेब्रुवारी 1980 नंतर 24 ऑक्टोबर 1995ला खग्रास सूर्यग्रहण झालं भारतातून दिसणारं. ते आम्ही बघितलं. इतकं सुंदर दिसलं ना, तुम्हाला सांगतो, उत्तर भारतातून दिसलं. फतेपूर सिक्रीतून बघितलं आम्ही ते खग्रास सूर्यग्रहण 24 ऑक्टोबर 1995. त्यानंतर 11 ऑगस्ट 1999ला खग्रास सूर्यग्रहण झालं. ते मात्र दिसलं नाही, कारण ऑगस्ट महिना होता. त्यानंतर 22 जुलै 2009ला इंदोरला आम्ही गेलो होतो ग्रहण बघायला, पण ते पण दिसलं नाही. पण गेल्या वर्षी मी डलासला गेलो होतो अमेरिकेमध्ये खग्रास सूर्यग्रहण बघायला, आणि तुम्हाला सांगतो सुंदर दृश्य दिसलं. म्हणजे आता तुम्ही म्हणाल, सोमन साहेब, पुढचं ग्रहण भारतातून दिसणार कधी आहे? तारीख विचारणार, तुम्हाला पण बघायची इच्छा झाली असेल ना, सांगतो तारीख. 20 मार्च 2034ला पुन्हा खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. आणि ते खग्रास सूर्यग्रहण काश्मीरमधून दिसणार आहे. अवश्य बघा. आता तुम्ही आणखी प्रश्न विचाराल मला की महाराष्ट्रातून कधी दिसणार आहे, ती तारीख सांगा. सांगतो. खगोल गणित इतकं प्रगत झालेलं ना, महाराष्ट्रातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे 18 सप्टेंबर 2248. बापरे, 2248 पर्यंतचं भविष्य तुम्ही खरं तर पुढचं सांगितलं. म्हणजे खरं होणार खगोल गणित, हे अंदाज नाही. महाराष्ट्रातून 18 सप्टेंबर 2248ला खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. तेव्हा खग्रास सूर्यग्रहण सांगतो ना, पर्वणी असते.
बरं, तुम्ही आता जसं पुढचं दिनदर्शिका आम्हाला सांगितले, तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की पंचांग किंवा दिनदर्शिका ह्या कशा तयार केल्या जातात? म्हणजे आता कॉम्प्युटराईज होतात तशा नव्हे, पण ज्या ॲक्युरेट तुम्ही इतकी वर्ष काढत आलाय त्या कशा काढता आणि कसं ते ॲक्युरेट एवढं निघतं, कसा तो दिवसही बदलत नाही? बरोबर, चांगला प्रश्न विचारलाय. हे खगोल गणित आहे. बरं. पंचांग म्हणजे भविष्य नाही, ग्रहण लागलं तर लागलं असं नाही. हे सगळं खगोल गणित आहे. इसवी सन पूर्व 1500 पासून भारतात पंचांग करतायत. इसवी सन पूर्व 1500 म्हणजे 3500 वर्षापासून वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ होता. 55 श्लोक आहेत त्याच्यात हे पंचांग करायचं गणित दिलेलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्याचं इंग्रजी अनुवाद केलेला आहे. इंग्रजांना कळावं की प्राचीन काळी आपल्याकडे पंचांग होतं. त्याच्यानंतर सूर्य सिद्धांत नावाचा ग्रंथ होता, त्याच्यावरून पंचांग गणित केलं जायचं. ज्याच्यावरून पंचांगाचं गणित करतो ना त्याला करणग्रंथ म्हणतात. करणग्रंथ. तर तो सूर्य सिद्धांत कुणी केला? सूर्य नावाच्या माणसाने असेल, पण तो वापरून सगळी गणित केले जायचं. त्याचं गणित चुकायला लागलं 1420 मध्ये. तुम्हाला नांदगाव माहिती असेल, मुरुड जंजिऱ्याच्या जवळ नांदगाव म्हणून गाव आहे, तिथे गणेश दैवज्ञ होऊन गेले. ते गणेश दैवज्ञ अभ्यास भरपूर होता त्यांचा गणिताचा. त्यांनी सूर्य सिद्धांताचा अभ्यास केल्याने आकाशात वेगळंच दिसतं आणि पंचांगाचं वेगळंच येतं. मग त्यांनी ग्रंथ लिहिला, त्याचं नाव ग्रह लाघव. त्या ग्रह लाघव इतक्या ॲक्युरेट लिहिला की त्याच्यावरून पंचांग केलेलं आकाशाशी जुळायला लागलं. आणि 1920 पर्यंत ग्रह लाघवरून लोक पंचांग करायला लागले. पण 1920 मध्ये पुन्हा चुकायला लागलं गणित. म्हणजे पंचांगात ग्रहण लिहिल्याचं आकाशात दिसायचं नाही. आणि ते कोणाच्या लक्षात आलं? लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या. 1920 साली लोकमान्य टिळकांनी केसरीत जाहिरात दिली, जर कोणी ग्रह लाघववरती संस्कार करून नवीन ग्रंथ करील ॲक्युरेट दृक गणिताचा, तर मी त्याला 1000 रुपये बक्षीस देईन. त्यावेळेस 1000. विचार करा, कल्पना करा. पण मला एक सांगा, जसं तुम्ही आता मगाशी म्हटलात की टिळकांनी देखील असा अनुवाद इंग्रजीमध्ये केला होता, त्यावेळी इंग्रज पंचांग बघत होते काय सर? हो, पंचांग म्हणजे नाही, इंग्रज पंचांग बघण्यापेक्षा संशोधक वृत्ती होती. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन हे तुमच्याकडे कसं माहीत होतं, तुम्ही हे कसं करता. आणि बघा, चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला असतो पंचांगात. कारण आपल्या ठराविक सण ठराविक ऋतूत येण्यासाठी हे केलेलं असतं. ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. ठराविक सण ठराविक ऋतूत यायला पाहिजे. म्हणजे बघा, उपवासाचा श्रावण महिना आहे ना, तो पावसाळ्यातच यायला पाहिजे. कारण डायटिंग आपण करतो ना, कमी हालचाल झाली तर डायटिंग पूर्वीच्या काळी उपवास करा म्हणून होतं. श्रावण महिना पावसाळ्यात. आणि थंडीमध्ये आपल्याला भूक जास्त लागते, तेल तुपाचे, म्हणजे दिवाळी थंडीत यायला पाहिजे. हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला आपल्या पंचांगात. ते ब्रिटिश लोकांना कुतूहल असायचं. तुम्ही एवढे जुने कसे? तुम्हाला सांगतो, केवळ टिळकानीच नव्हे तर अनेक ब्रिटिश शास्त्रज्ञांनी त्याचा अनुवाद केला इंग्रजीत. खरं आहे की खोटं आहे हे पाहण्यासाठी. 55 श्लोकांमध्ये गणित आहे. मला सांगा ना, जगामध्ये असा कुठलाही देश नाही प्राचीन काली इतकं संशोधन करतो. नवीन पिढीला सांगायला पाहिजे. आणि मगाच मी टिळकाने सांगितलं ना, 1000 रुपयाचं बक्षीस लावलं. ते नागपूरचे डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी. तुमच्यापैकी कोण नागपूरचे असतील ना, अभिमान वाटला पाहिजे. डॉक्टर केशव लक्ष्मण दफ्तरी, भाऊजी दफ्तरी, त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी ग्रंथ लिहिला कर्णकल्पलता. आणि तो मराठी आणि संस्कृतमध्ये आहे. आणि त्याच्यात दिलेलं गणित ॲक्युरेट यायला लागलं. आता आम्ही जे पंचांग करतो ना, मी पूर्वी कर्णकल्पलतावरून करत असे. आता संगणकावरती ते गणित, संगणक आला आणि संगणकावरती गणित बसवलं. त्यामुळे पुढच्या 100 वर्षात नवरात्र कधी आहे, गणपती कधी आहे, ग्रहण किती आहेत, सगळं सांगता येतं. आता गणित सोपं झालंय आणि ॲक्युरेट झालंय. हे जे बदल होतो ना, तुम्हाला माहिती आहे का, चंद्र 3,84,000 किलोमीटर आहे लक्षात कसं राहतं तुमच्या आवाजाचा प्रश्न आहे. सांगतो. पण गंमत बघा, दरवर्षी पृथ्वीवरती जी समुद्राला भरती ओटी येते ना, त्यामुळे चंद्र 3.8 सेंटीमीटरनी दूर जात आहे. काही वर्षांनी खगरात सूर्यग्रहण दिसणार नाही, कंकणाकृतीत दिसेल. पण चंद्र एवढा दूर जाईल की सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकणार नाही, कंकणाकृती. तशीच पृथ्वीचा वेग मंदावतोय. हे आता हे बघा, हे जे बदल होतो ना, तो गणित आता कॉम्प्युटरवरती ॲडजस्ट केला जातो.
आणि त्यामुळे ॲक्युरेट अगदी बरोबर होतं. आणि आपल्याकडे चांद्र सौर पद्धतीचा मेळ आहे. यावर्षी बघा नवरात्र लवकर आलं ना, गणपती लवकर आले, पाऊस आहे, पावसातच आले. पुढच्या वर्षी 18 दिवस उशिरा येणार आहे, कारण ज्येष्ठ महिना पुढच्या वर्षी अधिक महिना येणार आहे. बरं. बघा त्याच्यासाठी नियम कसा बनवला. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ त्याला वैशाख म्हणायचं. कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, तेव्हा पहिला तो अधिक महिना, दुसरा तो निज महिना. तेव्हा लक्षात घ्या, ज्येष्ठ महिना अधिक आहे पुढच्या वर्षी गणेश चतुर्थीचं आगमन, बाप्पाचं आगमन उशिरा होणार आहे. नवरात्र आरंभ उशिरा होणार आहे. 18 पाऊस नसणार आहे त्यावेळी जास्त एन्जॉय करता येईल. पण चांद्र सौर पद्धतीचा मेळ हा भारतीय संस्कृती, हेच वैशिष्ट्य. म्हणजे माझ्याकडे गेल्या महिन्यामध्ये फ्रान्समधून लोक आले होते. तुम्ही पंचांग कसं करता वा, हे बघायला, म्हणजे समजून घ्यायला. क्या बात आहे. विचार करा, म्हणजे चांद्र इतकं सौर कुतूहल आहे, पद्धत. इतकं कुतूहल आहे लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल. खरंय. आणि जगाला कुतूहल आहे. बरोबर बोललात. आणि ग्लोबल झाले ते सण. आता नवरात्र केवळ भारतातच नाही, बरोबर. परदेशात जिथे जिथे भारतीय गेलाय तिथे तो नवरात्रोत्सव, गणेशोत्सव हे साजरे करतोय. हे आपले सण आहेत ना, हे ग्लोबल झालेत. परदेशी लोक याचा अभ्यास करतायत. आणि हे संस्कृती आहे, केवळ धार्मिक नाही. हे सामाजिक सांस्कृतिक सण आहेत. म्हणून याचा तरुण पिढीला परिचय करून द्यायला पाहिजे, माहिती करून द्यायला पाहिजे. बरं, तुम्ही थोडंसं वेगळा विषय, तुम्ही लोणार, अश्नी, विवरला जवळपास 40 वेळा भेट दिलेली आहे. 40 वेळा नेमकं काय तुम्हाला वेगळं उमगलं हे मला नक्की जाणून घ्यायला नाही, आवडेल. खरं सांगतो, लोणार म्हटलं की ना, पुरुषांना माहेर नसतं बघा, पण लोणार हे माझं माहेर आहे. बरं. कारण सांगतो ना, तिथे गेल्यानंतर इतका आनंद होतो ना. तुम्ही गेलाय का लोणारला? नसाल तर अवश्य जा. म्हणजे महाराष्ट्रात जन्म घेऊन जर लोणार बघितलं नाही ना, न जन्मल्यासारखं आहे. बरं. 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड आकाशातून पडला. पुन्हा एकदा सांगतो आकडे. 52,000 वर्षापूर्वी 60 मीटर लांबीचा 20 लक्ष टन वजनाचा दगड आकाशातून पडला. कुठे? भारतात, महाराष्ट्रात, लोणार येथे. आणि आज जर तिथे गेलात 52,000 वर्षांनी, 2 किलोमीटर व्यासाचं विवर आहे. 2 किलोमीटर, 150 मीटर खोल आहे. आतमध्ये पाणी आहे, आतमध्ये पाणी आहे. आणि ते खारट पाणी आहे. त्याचा pH 10.5 आहे. आपण जे म्युन्सिपाल्टीचं पाणी पितो त्याचं 7.5 pH असतो. तेव्हा अल्कली. जाताना काय घेऊन जा, ते जाल ते बघायला. 150 मीटर खोल खाली उतरायचं आहे. जाताना लिटमस पेपर घेऊन जा, लाल लिटमस. तो बुडवला ना, निळा होतो पाण्यामध्ये. बरं. आणखी महत्वाची गोष्ट, जाताना मॅग्नेट घेऊन जा. जमिनीला चिकटवलं ना, दगड चिकटतात. आणि ते बघायला परदेशी लोक येतात. आपण जायला पाहिजे तिथे. आणि वरून जर दगड पडला ना, त्याची शिळा बाजूला पडलेली आहे. त्याला ते लोक थोरला मारुती बनवतात. लोकांनी सिंदूर पासला. बरं झालं मारुती बनवला, त्यामुळे तो तिथेच पाषाण आहे. तुम्ही जर होकायंत्र नेलं ना, होकायंत्राचा काटा नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवतो, पण तिथे त्या मारुतीपुढे तो होकायंत्र नेलं ना, काटा मारुतीकडे राहतो. त्याच्यात मॅग्नेट आहे. वरून पडलेला दगडाचा तुकडा येतो. परदेशी लोक येतात, संशोधक येतात. जगामध्ये 134 ठिकाणं आहेत. मी ॲरिझोना क्रेटर अमेरिकेतलं 5 वेळा बघितलंय. $10 तिकीट आहे तिकडे. बरं. फ्री नाही आहे, आपलं फ्री आहे. आणि खरं सांगतो मी, लोक लाकडाच्या मुळ्या तोडून वरती आणायचे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळूनच एक रस्ता गेलाय मंठा गावात जाणारा, आणि पक्षी वर येतात. सुंदर पक्षी. आतमध्ये विवरामध्ये माकडं आहेत, आतमध्ये मोर आहेत, ससे आहेत त्या विवरामध्ये. अगदी अवश्य जा. लोणारला भेट एकदा तरी आयुष्यात द्या. तुम्ही पुन्हा पुन्हा जाल. हॉटेल आहे तिथे. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खरं म्हणजे वैज्ञानिक मंदिर आहे. आणि तिथे गाईड असतात, ते तुम्हाला माहिती देतील. आणि ते अवश्य बघा. लोणार बेस्ट, एकदम सुंदर ठिकाण महाराष्ट्रातच. बरं, मला एक सांगा की पंचांगाचं आपल्या आयुष्यामध्ये नेमकं काय स्थान असतं? कारण जो तो आता हल्ली पंचांग बघतो, त्यानुसार काही गोष्टी करायच्या असतील तर आपण ठरवतो. तर आपल्या आयुष्यावर पंचांगाचा नेमका काय परिणाम होतो आणि किती महत्त्वाचं आहे पंचांग? हा, पंचांग म्हणजे खगोलगणित. आकाशामध्ये काय होणार आहे पंचांगात अगोदर दिलं असतं, गणिताने केलेलं असतं. नंबर 1 म्हणजे खगोलशास्त्र शिकायचं आहे ना, पंचांग हे टेक्स्टबुक आहे त्याचं. हां, आकाशाचं रेल्वेचं वेळापत्रक असतं, खगोलाचं वेळापत्रक म्हणजे पंचांग. ही एक गोष्ट.
दुसरी म्हणजे शेतीसाठी सीझन म्हणजे ऋतू माहीत पाहिजेत ते पंचांगावरून कळतात. त्यानंतर धार्मिक लोक जे असतात त्यांना एकादशी, संकष्टी, चतुर्थी हे दिलेलं असतं. चंद्रोदय दिलेला असतो, सूर्योदय दिलेला असतो, पंचांगामध्ये ग्रहांच्या युत्या त्या दिलेल्या असतात. सगळी माहिती त्या पंचांगामध्ये दिलेली असते आणि पर्जन्य नक्षत्रांच्या दिवस दिलेले असतात. तर पंचांग म्हणजे खगोलगणित सामान्य माणसाला, पण पंचांग हे देवघरात ठेवायचं नाही, ते अभ्यासिकेच्या मध्ये ठेवायचं आहे. कारण ते अभ्यासाचं पुस्तक आहे पंचांग म्हणजे खगोलगणित, खगोलाचं वेळापत्रक, आणि त्या अभ्यासाच्या रूममध्ये ठेवायचं आहे. देवघरात ठेवायचं नाही, माझघरात ठेवायचं आहे. पूर्वीच्या भाषेत सांगायचं तर अभ्यासिकेत ठेवायचं आहे. आणि तसं पंचांगाचा वापर आपण करायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. करेक्ट. बरं, सध्या नवरात्र सुरू आहे, तर नवरात्रेबद्दल आपण नक्की बोलूया. मला एक सांगा की नवरात्र ही कधी 9 दिवसांची असते, कधी 10 दिवसांची असते. हे कसं काय होतं आणि त्याच्या मागे काय गमक आहे? नवरात्र म्हणतो आणि 10 दिवसांचा आहे की नाही? 10 हो दिवस. ना. हा, 10 दिवसांचा नवरात्र, 10 माळा बांधायच्या आहेत. लक्षात घ्या, यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया वृद्धी तिथी आहे. म्हणजे 2 दिवस सूर्योदयाला ती तिथी आहे आणि त्यामुळं 9 जरी तिथी असल्या तरी 3 तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळं नवरात्र 10 दिवसांचं झालं आहे. आता नवरात्र 9 दिवसांचं का असतं? वैज्ञानिक आहे हा सगळं. लक्षात घ्या, आपले सण उत्सव वैज्ञानिक आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे. आता बघा, 9 अंक याला ब्रह्मसंख्या म्हणतात, कारण सर्वात मोठी संख्या कोणती तर 9. ओके. आणि जमिनीमध्ये बी पेरलं की 9 दिवसाने अंकुरतं. निर्मिती शक्तीची पूजा, आदिशक्तीची पूजा म्हणून ती 9 दिवसांची करायची. आणि गर्भधारण झाल्यापासून 9 महिने 9 दिवसांनी मूल जन्माला येतं. निर्मिती शक्ती, कारण धान्य आपल्या घरात येतं. किती शास्त्रशुद्ध आहे बघा ना, की धान्य घरात आणायचं आणि मग नवरात्र साजरा करून विजयादशमीला सीमोल्लंघन करायचं, शस्त्रपूजा करायची. कारण पूर्वीच्या काळी धान्य घरात आणून बेगमी करून मग लढायला जायचे आणि शस्त्रपूजा करायची आणि सीमोल्लंघन करायचं. लक्षात घ्या, किती शास्त्रशुद्ध हे आहे. म्हणून नवरात्र 9 दिवसाचं. आणि 9 माळा ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील देवीचं जे विभिन्न रूप जे आहेत त्यांची एक सांगड घातलेली आहे. म्हणजे ही पण किती नवदुर्गा हे काय माहितीये का, शक्ती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, धान्य शक्ती म्हणजे धान्य लक्ष्मी. एखाद्याकडे धान्य जास्त असेल, पॉवर असते की नाही, शक्ती असते की नाही. एखाद्याकडे राज्य अधिकार असतील तरी शक्ती असते. एखादा पंडित असेल, बुद्धी देवता, नवरात्र ती बुद्धी त्यांचा अधिपती, तेव्हा ही शक्तीची पूजा आहे. लक्षात घ्या. पण लक्षात घ्या, देवाची पूजा का करतो तर गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतो, दुर्गेची पूजा का करतो तर टाईम मॅनेजमेंट आपण शिकलं पाहिजे. आणि ती महालक्ष्मी आहे. आर्थिक व्यवहार घरच्या देवीला व्यवस्थित यायला पाहिजेत. ती महाकाली आहे. गुंड आला तर 2 लाफा मारायची ताकद पाहिजे. आणि ती महासरस्वती आहे घरची स्त्री, ही तिला शिक्षण द्यायला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलं आणि स्त्रिया शिकायला लागल्या. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया. आता आपण बघितलं असेल, इस्रोमध्ये चांद्रयान जे गेलं ती टीम स्त्रियांची होती. आणि आता ड्रोन सुद्धा लढाईमध्ये शत्रू राष्ट्राची लढताना संपूर्ण ड्रोनची यंत्रणा लीडर स्त्री होती. महिला कमी नाही होत. लक्षात घ्या, ही नवरात्रात केवळ देवीची पूजा म्हणजे घरच्या देवीची, तिला समृद्ध करा. आणि त्यासाठीच हे सण उत्सव आहेत. आणि नवरात्र निर्मिती शक्तीची, आदिशक्तीची पूजा आहे. 13.7 अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व निर्माण झालं, एका स्फोटातून. आणि विश्व विस्तारत आहे. ती आदिशक्ती, तिची पूजा. म्हणूनच आपण आदिशक्तीची नवरात्रात ही शक्तीची पूजा करत असतो. आणि ती शक्ती आपल्यात यायला पाहिजे यासाठी प्रार्थना करत असतो. तुम्ही माळ विचारलीत, माळ वाढत जाणारी प्रगती. बघा, आपल्याकडे किती शास्त्र आहे की माळ प्रगती दाखवते. दीप लावतात आणि दिवा हा अखंड तेजाचा असतो. नंतर धान्य रुजत घालतात. हे सर्व शास्त्र, याच्या मागे विज्ञान आहे, ते समजून घ्यायला पाहिजे. आपले उत्सव असतात ना, ते मनाचं आरोग्य राखतात. उत्सवाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो. आता नवरात्राच्या निमित्तानं महिला एकत्र येतात आणि त्यामुळे आनंद वाटतो की नाही, दुःखचिंता विसरून जातो आपण.
उत्सव हे मनाचं आरोग्य राखतात आणि सण आहारात ऋतूप्रमाणे बदल केल्यामुळं आपलं शरीराचं आरोग्य चांगलं ठेवतात. आणि खरं जीवनाचं ध्येय काय माहिती का? स्वतः प्रत्येक क्षण आनंदानं जगणं आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं. आपल्या वैदिक सनातन धर्माचं तत्त्व काय? माणसानं माणसाची माणसासारखं वागावं आणि त्यासाठी हे सगळे सण उत्सव आहेत. ही शिकवण आपण पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. आणि आज जगातील सर्व देशातील लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतायत, कारण शेवटी जगामधलं वैर संपणार आहे. बघा, आपल्या इकडे प्रत्येक स्तोत्रामध्ये काय सांगितलं आहे? तो नष्ट होऊ दे नको, त्याची दुष्टवृत्ती नष्ट होते. मला सांगा ना, शत्रुत्व त्याच्याशी नाही, त्याच्या दुष्ट भावनेशी शत्रुत्व आहे. हे दुष्टत्व जगातलं म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये जे मागितलं ना, संपूर्ण विश्वाचं कल्याण हो, हीच भारतीय संस्कृती आहे. आणि तेच सण उत्सव आपल्याला शिकवत असतात. ते प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. आणि पुढची पिढी आहे ना, ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची आहे. कार्यकारणभाव हे का होतं, आणि तुम्ही जर सांगितलंच नाही ना पालकांनी, तर ती गुगलवरती सर्च करतात. कधी बरोबर येतं, कधी चुकीचं येतं. म्हणून हे पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान द्यायला पाहिजे. तर दसऱ्यानंतर येते दिवाळी पुन्हा. दिवाळीचा उत्सव. दिवाळीबद्दल मला नक्कीच विचारायचं आहे की दिवाळी ही नेमकी अमावस्येलाच काय येते? अमावस्या वाईट नसते हो. अमावस्या वाईट नाही. चंद्र सूर्य एकत्र येतात, अमावस्या वाईट नाही. तुम्ही बघा, अमावस्येला मी संशोधन केलं होतं मध्ये, नगरपालिकेत गेलो आणि अमावस्येला मृत्यू जास्त होता. आपण आपला एक गैरसमज असतो, एखादा पेशंट सिरियस झाला, अमावस्या होऊन जाऊ दे मग तो बरा होईल. नाही, अमावस्येला मृत्यूची संख्या जास्त नसते. चंद्रबळ कमी असतं असं म्हणतात. नाही, काही चंद्रबळ, खरं सांगू का, आत्मबळ पाहिजे. मला पितृपक्षा सांगताय, पितृदोष आहे, हे दोष आहे. इतरांना दोषी म्हणणं ओके. पितर जिवंत असताना त्यांना आनंद द्या, सुख द्या, मग तुम्हाला कुठलाही दोष नाही. स्वतः आत्मदोष, आपले दोष स्वीकारायला पाहिजे. तेव्हा दिवाळी ही जी असते ना, ही दिवाळीचा सण यासाठी असतो, दिव्याचा उत्सव. आणि तो अंधारातच करायचा की नाही, दिव्याचा उत्सव, म्हणून अमावस्येला असते. म्हणून प्रत्येक दिवस दिवाळीचा आहे ना, हा खूप महत्त्वाचा असतो आणि ते त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तुम्ही आता दिव्याचा विषय काढला, तर दीपपूजनाचं नेमकं काय महत्त्व असतं हे नक्की आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. अंधारात गेल्याशिवाय दिव्याचं महत्त्व समजणार नाही. गरिबी असल्याशिवाय श्रीमंतीचं महत्त्व कळत नाही. अज्ञान पहिल्यांदा असताना मग ज्ञान मिळाल्यानंतर जो आनंद होतो ना, तसंच दिव्याचं महत्त्व आहे. दीपदान म्हणजे सुरू होतं गोवत्स, वसुबारसेपासून सुरू होतं. मग धनत्रयोदशी, धनत्रयोदशी, धन्वंतरीचा जन्म झाला, प्रदोषकाली त्रयोदशी असेल तो धनत्रयोदशी. या दिवशी बघा दीपदान करायला जायचं. आपली संस्कृती ना, यज्ञ, तप आणि दान. पण दान म्हणजे डोनेशन नव्हे, कारण डोनेशन देताना देणाऱ्याचं नाव आणि काय दिलं ते जाहीर केलं जातं. दान हे गुप्त ठेवायचं असतं. म्हणजे म्हणतात ना, एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नाही, असं आपण म्हणतो की नाही. तर दीपदान करायचं. गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे, यासाठी दीपदान करतो आपण. कधी धनत्रयोदशीला, दिवाळीच्या अगोदर केवळ दीप देऊ नका, त्याच्याबरोबर कपडे द्या. त्यानंतर मिठाई जी घरात केली असेल दिवाळीचे पदार्थ ते द्या. त्यानंतर येतो नरक चतुर्दशीचा दिवस. आपल्याला माहिती आहे, धनत्रयोदशीनंतर चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी असते, कृष्ण चतुर्दशी, तो नरक चतुर्दशी. म्हणजे भगवान कृष्णानं नरकासुराचा वध केला त्या दिवशी. आपल्याकडे काही ठिकाणी कार्ट फळ असतं माहिती आहे, कडू कार्ट, ते पायाखाली चिरडतात. पण आपल्यामध्ये जो नरकासूर असतो ना, आळस, अस्वच्छता, अनिती, त्याचा वध आपणच श्रीकृष्ण बनवून करायला पाहिजे. आपल्यात सुधारणा करायला पाहिजे. प्रत्येकाने जर आपल्याला सुधारलं ना, जग सुधारेल की नाही. सुरुवात आपल्यापासून करायची. नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला आणि मग नरकासूर मरताना त्यांनी सांगितलं, माझा मृत्यूदिन सर्वजण दीप लावून साजरा करा सगळ्यांनी. कृष्णानं ओके म्हटलं, तथाच तू म्हटलं. आणि म्हणून तो दिवे आपण पहाटे लावतो आणि अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नान वैदिक आपल्याला माहिती आहे, आयुर्वेदामध्ये मग थंडीचे दिवस असतात, त्वचा कोरडी होते, त्यामुळे अभ्यंग स्नान तेल तूप लावून मसाज करून गरम पाण्यानं स्नान करणं
अभ्यंगस्नान उठीण लावतात की नाही उठण, की थंडीमध्ये आरोग्य शरीराचं चांगलं राहावं हा उद्देश असतो. आणि नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान कधी करायचं, चंद्रोदयाची वेळ दिलेली असते. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत एवढा वेळ अभ्यंगस्नान करायचं. आणि मग लक्ष्मीपूजन, हा लक्ष्मीपूजन महत्त्वाचे. व्यापारी वर्ग नाही, आपल्या घरात सुद्धा लक्ष्मीची मूर्तीची पूजा करण्याची पद्धत आहे. आणि ती प्रदोष काळी गेली. प्रदोष काळाला महत्त्व म्हणजे सूर्यास्तानंतरचे 2.5 तास साधारण पहिला 1/5 भाग त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन केलं जातं. आणि नंतरचा कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा बलिप्रतिपदेचा दिवस, तो दिवाळीतला महत्त्वाचा, म्हणजे विक्रम संवताची सुरुवात होते तो दिवस महत्त्वाचा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज. पण बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते. त्या काळात ठीक होतं, दोघांनी एकमेकाला ओवाळायला हरकत नाही. आता आधुनिक काळ आहे ना, पत्नीने सुद्धा पतीला बक्षीस द्यायला हरकत नाही आणि पतीने सुद्धा द्यायला हरकत नाही. एक ओवाळायचं कशाला असतं, तर आयुष्य वाढावं यासाठी ओवाळायचं असतं. दोघांनी एकमेकाला ओवाळायला हरकत नाही. नंतरचा दिवस होतो जो भाऊबीजेचा. हा सुद्धा किती दिवस महत्त्वाचा बघा. रक्षाबंधनाच्या वेळी आपल्याला माहिती बहीण भावाच्या घरी जाते आणि हाताला राखी बांधते. भाऊबीजेला भाऊ बहिणीच्या घरी जातो. मला सांगा ना, इतर संस्कृतीमध्ये हे नाही आहे. आता हे मोबाईलचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. आता आपण काही मॅसेज देऊ शकतो, प्रत्यक्ष बोलू शकतो फोनवरती. पण जाणं पूर्वीच्या काळी हे कठीण होतं. भावाची वाट बघते बहीण. आणि तुम्हाला माहिती आहे, लहानपणचं भाऊबीज वेगळी असते. परकर पोलक्यामध्ये बहीण असते आणि भाऊ टोपी घालून असतो. वडिलांनी दिलेलं भाऊबीज घालतो बहिणीला, बहीण ओवाळते, आई मदत करते. त्यावेळी वर्ष जातात, मग बहिणीचं लग्न होतं. मग पहिली भाऊबीज लग्नानंतरची आठवा, त्यावेळी भावाची वाट बघते, कधी माझा भाऊ येतो, दादा कधी येतो, तयारी करते. आणि मग तो भाऊबीज घालतो आपल्या बहिणीच्या सासरी जाऊन. किती आनंद आहे मला सांगा ना. आणि अशी वर्ष जातात, दोघंही वृद्ध होतात. मग दादा पुढच्या वर्षी येशील का, बहीण विचारते. भाऊ सांगतो, वृद्ध झालेला असतो, तू जिथे असशील तिथे मी येईन. बहीण भावाचं नातं ना हे कठीण आहे सांगणं. आणि ज्यांना भाऊ नसतो ते चंद्राला ओवाळतात बघा आपल्याकडे. किती हे नातं अखंड राहावं. पूर्वीच्या काळी ही अशी संस्कृती ते विभक्त कुटुंब नव्हती, एकत्र कुटुंब पद्धती. त्यामुळे एकमेकाचा जिव्हाळा असायचा. आणि हे माया प्रेम ह्याच्यामध्येच खरं सांगू का जीवन आहे. जीवनाचा अर्थ तोच आहे, नाही तर काय आहे, काहीच नाही. तुम्ही सांगा. म्हणून मला मुद्दाम सांगायचं आहे ह्या निमित्तानं, निर्भय तर राहून पूजन करा. प्रत्येक गोष्ट निर्भय राहा, भीती बाळगू नका. देवाची सुद्धा भीती नाही, म्हणजे देवाचा कोप होईल असं. चांगला प्रश्न. देव कोपत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो. उगाच सोंड डावीकडे का असते, का असते तर डाव्या हातात मोदक असतो म्हणून सोंड डावीकडे असते गणपतीची, लक्षात घ्या. आणि उजव्या सोंडेचा कडक, देव हा कडक नसतो, माणसं कडक असतात. हा देव हा कृपाळू असतो, तो अपराध्यांना क्षमा करतो. लक्षात घ्या, घाबरून करू नका. आता काय झालं माहिती आहे का, समाजामध्ये सगळे जे असतात ना दुकान चालवणारे ते तुम्हाला घाबरवतात. हा मग पितृदोष आहे, असं आहे, तसं आहे, असं करा. काही नाही, निर्भय राहा. तुम्ही प्रामाणिक तुमच्याशी राहा, तुम्ही मेहनत करा. आणि खरं सांगतो मी, तोच आनंद आहे. आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद फुलवा. दुसऱ्याला अत्तर लावायला गेलो ना तर आपला हात सुगंधित होतो की नाही, आपोआप सुगंधित होतो. तसंच जीवनाचं आहे. दुसऱ्याच्या जीवनात, गरिबांच्या जीवनात आनंद फुलवलात ना तर तुम्हाला आनंद प्राप्त व्हायला पाहिजे. आणि तेच आपल्या भारतीय संस्कृतीचं सांगणं आहे. आणि त्याच्यासाठी भक्ती पाहिजे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, अन्नामध्ये भक्ती मिसळली की प्रसाद बनतो, पाण्यामध्ये भक्ती मिसळली की तीर्थ बनतं. आज प्रार्थनेमध्ये म्हणजे गीतामध्ये भक्ती मिसळली की प्रार्थना होते. तसं कामामध्ये भक्तीनं काम केलं ना सेवा बनते. भक्ती हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इथे मुक्ती नाही, भक्ती पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. ती सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रद्धा ठेवायलाच पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे इतरांची चांगलं. मी नेहमी माझं सांगणं असतं, आयुष्यभर जगताना
इतरांना त्रास न देता मृत्यू आला ना, तेवढं तरी पाहिजे. नाही तर आयुष्यभर इतरांना त्रास देण्यातच तो गेला, मग गेल्यानंतर काय म्हणतात लोक. तसं इतरांच्या जीवनात मदत केली त्यांना ना, ते खरं आयुष्य आहे. बरं, दिवाळीबद्दल पण माझा तोच विषय आहे की कधी दिवाळी 4 दिवसांची असते, कधी 3 दिवसांची. मग हा फरक कसा होतो? आता पुढच्या वर्षीच बघा, सकाळी म्हणजे चंद्रोदयाच्या वेळी चतुर्दशी आहे, म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवाळी आहे, कारण लक्ष्मीपूजन प्रदोष काळी आहे. लक्षात घ्या, आपला प्रत्येक सण उत्सवाचे नियम आहेत आणि हे नियमाप्रमाणे ती सण साजरा केला जातो. त्यामुळे कधी कधी एका दिवशी 2 दिवस येतात. पुढच्या वर्षी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत, कारण सूर्योदयाच्या वेळी तृतीया आहे, भाद्रपद शुक्ल तृतीया, आणि मध्यान्नाला चतुर्थी आहे. त्यामुळे त्या दिवशी गणेश चतुर्थी आहे. तर पुढच्या वर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहेत. त्यामुळे असं दिवाळीसुद्धा 3 दिवस असते, 4 दिवस असते, पण आनंदोत्सव असतो. कारण शेती झालेली असते, घरात धान्य आलेलं असतं, संपन्नता असते, आणि दान देण्यासाठी ह्या गोष्टी आपल्यात, म्हणजे अक्षय तृतीयेला जलदान देतो आपण. श्रावण महिन्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, श्रावण महिन्यामध्ये शंकरावरती आपल्याला शिवामूठ व्हायची पद्धत आहे. शिवामूठ का वाहतात? दर सोमवारी नवीन म्हणजे सासरे आलेली जी कन्या असते, एक मूठभर धान्य तरी दुसऱ्याला द्यायची सवय हाताला व्हावी, यासाठी शिवामूठ सांगितलेले. प्रत्येक गोष्टीमागचं कार्यकारणभाव समजून घ्यायला पाहिजे, आणि तो घेतला ना तर ती गोष्ट का सांगितलेली आहे हे लक्षात येतं, आणि पुढच्या पिढीला ते बरोबर समजतं. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. बरं, ग्रहण, आता तुम्ही इतका ग्रहणांचा अभ्यास करताय, मला नक्की ऐकायला आवडेल की ग्रहण आपण नेहमी म्हणतो की उघड्या डोळ्यांनी पाहू नये. का बरं पाहू नये? हां, सूर्यग्रहणामध्ये किरण जे येतात ना, ते डोळ्याच्या रॅटिनाला इजा करतात. सूर्यग्रहणामध्ये ग्रहण चष्मेच बाळगायला पाहिजे, ग्रहण चष्म्यातूनच बघायला पाहिजे. पण चंद्रग्रहण आहे ना, ते साध्या डोळ्याने पाहायचं. साध्या डोळ्याने बघितलं काही होत नाही. आकाशामध्ये चंद्रग्रहणं जास्त वेळा होतात असं आपल्याला वाटतं, खरं म्हणजे ते बरोबर नाही. सूर्यग्रहणं जास्त होतात, चंद्रग्रहणं कमी होतात. पण चंद्रग्रहणं पृथ्वीच्या जवळजवळ अर्ध्या भागातून दिसतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं चंद्रग्रहणं ही जास्त झाली आणि सूर्यग्रहणं कमी झाली. आत्ताच जे सूर्यग्रहण झालं ना, ते कमी भागातून, दक्षिण ध्रुव प्रदेशातून दिसणारं होतं. तर त्यामुळे ते कमी भागातून दिसतं, आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला दिसत नाही. त्यामुळे असं वाटतं कमी. यावेळेच्या सूर्यग्रहणाबद्दल मला तुम्हाला नक्की विचारायला आवडेल, कारण बऱ्याचदा असं पाहिलं जातं की काही राशींना हे सूर्यग्रहण चांगलं आहे असं म्हटलं जातं, काही राशींवर याचा विपरीत परिणाम होईल असं सांगितलं जातं. तर खरंच असं होतं का? हो, नक्कीच होतं. मी सांगतो, जे लोक सूर्यग्रहण पाहतील त्यांच्या राशीला ते ग्रहण शुभ आहे, कारण निसर्गानं आलेली संधी अभ्यासाची त्यांनी घेतली. आणि जे लोक बघणार नाहीत, घरात बसणार, तर पूर्वीच्याकडे माहिती आहे ग्रहण चष्मे नव्हते, निरांजनावरती काच धरून काळी करून बघायचे. आता ग्रहण चष्मे मिळतात. याचा अभ्यास करायला पाहिजे. धूमकेतू येतो त्याचा अभ्यास करायला पाहिजे, किंवा चंद्रग्रहण होतं, सूर्यग्रहण होतं, हे पाहायला पाहिजे. आणि जे पाहतील ना त्यांच्या राशीला शुभ आहे, कारण निसर्गानं क्वचित घडणारी घटना ही त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, उल्का वर्षा होतो. आपण कधी कधी आकाशात बघत असतो आणि पटकन तारा तुटतो, आपण त्याला तारा तुटतो. तारा नसतो. जसे पृथ्वीवर दगड आहेत ना, तसे आकाशात दगड आहेत. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते पृथ्वीकडे येतात. ते जेव्हा वातावरणात शिरतात तेव्हा घर्षणामुळे जळतात आणि प्रकाशित रेषा दिसते. त्यांना उल्का वर्षाव असं म्हणतो. एक उल्का वर्षाव दर 33 वर्षांनी येतो. मी बघितलं आहे. 17 नोव्हेंबर 2000 अर्नाळ्याला होतो, विरार जवळ बीचवरती. 100 विद्यार्थी होते माझ्याबरोबर 2000 साली, आणि 400-500 तासाला 400 उल्का पडताना बघितल्या. आणि खरं सांगू का, सुंदर उल्का दर 33 वर्षांनी दिसणारी घटना ती बघायला मिळाली. जसा हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो, 1986 मध्ये दिसला होता. वेस्टचा धूमकेतू मी 1976 मध्ये बघितला होता. ह्याकुताके असे अनेक धूमकेतू. बरं, हे जे म्हणतात की आता आपल्या हिंदी पिक्चरमध्ये वगैरे असं दाखवलं जातं की तुटता तारा मन्नत, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते वगैरे असं, ह्याच्याकडे कसं बघाल? कारण बरीच वर्ष आपल्यावर हा परिणाम झालेला आहे
की अशा बरोबर, पद्धतीनं बरोबर. तुटलेला तारा पाहिली की आपली इच्छा पूर्ण होते, तुम्ही- इच्छापूर्ती होते. खरंय, तुम्ही तारा तुटताना बघितलं नाही, मनात ती इच्छा बोलत तर ती पूर्ण होते. करून बघा. होत नाही, होत नाही. तारा तुटताना एवढा क्षण असतो ना तो, म्हणजे की इच्छा विचार व्यक्त करा. व्हायला तितका वेळ पुरत मनातील नाही. इच्छा, मनात इच्छा भरपूर यादी असते. एका माणसाने केलं होतं, यादी करून गेला, तशीच यादीचा कागद राहिला. लक्षात घ्या, हे गैरसमज आहेत, ते अंधश्रद्धा आहेत. कधी कधी चंद्र सूर्याला खळं पडतं, बघितलंय खळं, असा गोलाकार 22 अंशाच्या कोणातून प्रकाश किरण आल्यामुळे चंद्र सूर्याभोवती प्रकाशित वलय दिसतं, त्याला आपण खळं म्हणतो. कधी कधी 2 खळी दिसतात, ते दिसलं म्हणजे राजाला वाईट असतं असं समज होता. धूमकेतू दिसला की राजाला वाईट असतं असा गैरसमज होता. 1910 साली हॅलीचा धूमकेतू ज्यावेळी दिसला, अर्ध आकाश व्यापून टाकलं होतं, अर्ध. याच कल्पना करा, 1910 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळी. तिथून त्यांनी तो धूमकेतू बघितला आणि धोंडू विध्वंस नावाच्या ग्रस्तांना त्यांनी पत्र लिहिलं की मी आता धूमकेतू बघतोय, आकाशात अर्ध आकाश व्यापून आहे. आणि इंग्लंडचा राजा मरण पावला होता, एडवर्ड. तर लोक म्हणतील त्याच्यामुळे तो मरण पावला. तसं नाही आहे, हे मी नाही सांगत. लोकमान्य टिळकांनी विध्वंस नावाच्या ग्रस्तांना पत्र लिहिलं, त्याच्यात लिहून ठेवलं होतं. विचार करा, 1910 साली अर्ध, आणि पृथ्वी त्याच्या शेपटीतून गेली होती धूमकेतूच्या. आणि त्यावेळी युरोपमध्ये लोकांना भीती दाखवली होती की सायनोजेन नावाचा विषारी वायू धूमकेतूच्या पिसाऱ्यात आहे आणि तो पृथ्वीवर आला तर माणसं मरण्याची शक्यता आहे. तिकडच्या वर्तमानपत्रांनी हेडिंग दिलं होतं, येत्या बुधवारी आपण धूमकेतूच्या पिसाऱ्यातून जाणार. लोक घाबरले होते, तुम्हाला माहिती आहे का. आणि त्यावेळी लोकांनी खिडक्या बिडक्या बंद करून घेतल्या घराच्या, विषारी वायू जाते. एका फार्मा इंडस्ट्रीनं कॉमेट पिल्स मार्केटमध्ये आणल्या, धूमकेतू प्रतिबंधक गोळी ह्या म्हणजे काही होणार नाही. लोकांनी घेतल्या नाही तर शेजारीने घ्यायचं, तो जगायचं नाही, आपण मरायचे. बघा लोक किती घाबरट असतात. आणि लोकांनी घेतल्या आणि झालं, बुधवारी धूमकेतूच्या पिसाऱ्यातून पृथ्वी गेली 1910 साली आणि कोणी मरण पावलं नाही. मग लोकांनी विचारलं आम्ही मेलो कसे नाही सांगा. तेव्हा शास्त्रज्ञांचं सायनोजेनचं प्रमाण कमी होतं, माणसाला मारायची ताकद नव्हती. पण पृथ्वीवर जे समुद्र आलेत ना, हे कदाचित धूमकेतूच्या मधून पृथ्वी पिसाऱ्यातून गेल्यामुळे आले असावेत असं वाटतं, असं शास्त्रज्ञ सांगतात. इव्हन पृथ्वीवरती जीवसृष्टी आली ना, कधीतरी अमायनो आम्ल असतील एखाद्या धूमकेतूच्या पिसाऱ्यात, तिथून पृथ्वी गेल्यामुळं ती शिंपडली गेली. आणि तुम्हाला माहिती आहे, अमायनो आम्लातून विद्युत प्रवाह गेला तर जीवसृष्टीला प्राथमिक निर्माण होऊ शकते. तसं झालं असावीत पृथ्वीवरती असं वाटतं. पण आपण जगात एकटे नाही आहोत. परग्रहावरती जीवसृष्टी नक्कीच आहे. तुम्हाला मी मगात सांगितलं ना, आपल्या आकाशगंगेमध्ये अब्जावधी सूर्यमाला आहेत. अशा पुन्हा अब्जावधी आकाशगंगा आहेत. म्हणजे कुठेतरी समबडी इज देअर. आणि तो आपल्याकडे अंतर खूप आहेत, त्यामुळे ते येऊ शकणार नाही. पण कधी कधी असं परग्रहावरची माणूस आलाय, समबडी नॉकिंग अवर डोअर, कोणीतरी दरवाजा वाजवतोय Alien. आणि प्रार्थना आहे येऊ देत, आले तर नक्कीच ते प्रगत असणार. कारण येणारा जो असेल परग्रहावर तो प्रगत असणार ना, आपल्याला मदत करेल. तसं म्हणून शास्त्रज्ञांना माझं नेहमी सांगत असतं, विज्ञान किती प्रगत होतं आहे, AIचं युग आहे. असं एखादं इंजेक्शन किंवा टॅबलेट काढा की ते माणसाला दिल्यानंतर माणूस माणसासारखा वागेल. आहे की नाही. आत्ता जर बघितलं तर मला त्याच असं वाटतं हे इंजेक्शनची आवश्यकता आहे. तुम्ही आता जे विवेचन केलेलं आहे, मला वाटतं ही एक प्रकारची टॅबलेट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. लोकांचा दृष्टिकोन जीवनाप्रती आणि खास करून काही ह्या ज्या समजुती आहेत त्यांच्या प्रती बदलणं किंवा त्या खरंच त्यातलं सत्य जाणून घेण्याची खरं तर आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आज आपल्या ह्या शोमध्ये आपण ह्या विषयानं हात घालतोय. ह्याच्यामध्ये भरती आणि ओहोटी हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. तर हे कशावर अवलंबून असतं आणि ॲक्युरेट आपल्याला कळतं की बाबा आत्ता भरती असणार आहे, आत्ता ओहोटी असणार. चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला माहिती आहे का, भरती ओहोटी ही चंद्र आणि सूर्यावर अवलंबून आहे. चंद्र हा जवळ आहे, त्यामुळे त्याचं आकर्षण जास्त शक्ती आहे. आणि त्यामुळे चंद्र डोक्यावर आला ना, सोपं सांगतो मी, चंद्र डोक्यावर आला की त्या भागात भरती येते. म्हणजे इकडचं पाणी इकडे येतं आणि मग दिवसातून 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओहोटी येते. मी वृत्तपत्रात त्याचं टायमिंग आणि भरतीची उंची पण देतो.
ते पण गणिताने काढता येतं, ते पण देत असतो. आणि पौर्णिमा अमावस्येला उधाणाची भरती असते, कारण चंद्र सूर्य जवळ असतात अमावस्येला एकत्र आणि 180 अंशावरती असतात. पण भरती ओहोटीचं शास्त्र पुढच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ती कशी ते बघायला पाहिजे खरं म्हणजे. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण चंद्र सूर्याचं आकर्षण आणि विरुद्ध बाजूला जे पाणी असतं तिथे पण भरती येते, हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे काय झालं आहे, निसर्ग भ्रमण करायला पाहिजे आणि निसर्गापासून आपण शिकायला पाहिजे. आणि या भरती ओहोटीच्या बाबतीत तर खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपले समुद्र म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा असं असेल ना गणेश मूर्ती विसर्जन, तर त्यावेळी लक्षात येतं भरती ओहोटी दिवसातून 2 वेळा येते हे माहीत नसतं. म्हणून आम्ही पावसाळ्यात उदाहरण भरतीच्या तारखा देतो. शहरात पाणी मुंबईमध्ये वॉटर लॉगिंग झालं की लोक पाहत असतात की ओहोटी कधी होणार आहे. तरी आम्ही अगोदर तारखा देतो गणिताने. पावसाळ्यात या तारखांना भरती 4.5 मीटरपेक्षा जास्त भरती आहे. आपले जे सण आहेत, इतके आपले विविध सण आहेत, हे तिथीनुसार आपण साजरे करतो. तर या तिथी कशा पाहिल्या जातात आणि त्या इतक्या ॲक्युरेट कशा येतात? चांगला प्रश्न विचारलाय. जिओसेंट्रिक आहे. जिओसेंट्रिक म्हणजे पृथ्वीचा मध्य, चंद्राचा मध्य आणि सूर्याचा मध्य 12 अंश अंतर आहे ना झालं यांच्यामध्ये. चंद्राचा पासून रेषा काढली, सूर्यापासून रेषा काढली आणि 12 अंश झालं तर एक तिथी. 24 अंश अंतर झालं तर 2 तिथी द्वितीया. 36 अंश अंतर झालं तर तृतीया. असं असतं. तुम्हाला बघायची असेल ना तिथी, तर अमावस्येच्या दिवशी आपण टेरेसवर जायचं किंवा मैदानात जायचं. चंद्र सूर्य मावळले की आपल्याला चंद्र दिसणार नाही. नंतर आपण बघायचं दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. अष्टमीला बघितलं ना तर सूर्य मावळल्यानंतर चंद्र बरोबर डोक्यावरती दिसेल. आणि पौर्णिमेला बघितलं तर इकडे सूर्य मावळेल आणि पूर्वेला चंद्र उगवेल. तेव्हा चंद्राची स्थिती बघून आपल्याला तिथी सांगता येईल. आणि तिथी माहीत असेल तर चंद्र कुठे आहे हे सांगता येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, आपली जे महिन्यांची नावं आहेत ना, चैत्र ते फाल्गुन, ही चंद्र कुठे असेल, नक्षत्र कोणते हे सांगता येतं. बघा, चैत्र महिन्यामध्ये चित्रा नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं आणि रात्रभर आकाशात दर्शन होऊन पहाटे पश्चिमेला मावळतं. वैशाख महिन्यामध्ये विशाखा, ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा, आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा, श्रावण महिन्यामध्ये श्रवण, भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वा भाद्रपदा, आश्विन महिन्यामध्ये अश्विनी, कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मृग, पौष महिन्यामध्ये पुष्य, माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तर फाल्गुनी. ही नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला होतात आणि रात्रभर आकाशात दर्शन देतात. समजा मार्गशीर्ष महिन्यात तुमच्याकडे पाहुणा आला दुपारी आणि त्याने विचारलं कुठलं नक्षत्र दिसेल आज रात्री, तर बेधडक सांगा मार्गशीर्ष महिना आहे ना, मृग नक्षत्र रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला दिसेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देईल. लक्षात घ्या, आपले महिन्यांची नावं ही आकाशाशी निगडीत आहेत आणि त्यावरून आपल्याला आकाश दर्शन करायला महिन्याचं नाव माहीत असेल तरी माहीत असतं. तसंच त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र तिथे असतो. म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र मृग नक्षत्रात असतो, चैत्र पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो. आकाश दर्शनासाठी केवळ महिन्यांची नावं असतील. तसं जानेवारी फेब्रुवारीचं नाही बरं का. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये कोणी विचारलं कुठलं आकाश दिसेल काय दिसेल सांगता येणार नाही. पण आपल्या चांद्र महिन्याने केवळ आपण सांगून आपल्याला हे कळतं, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीचा अभ्यास आता पाश्चात्य लोक करायला लागले, सण उत्सवांचा. आणि तुम्हाला एवढं प्राचीन काली कसं माहीत होतं याचा अभ्याससुद्धा पाश्चात्य लोक आता करायला लागलेत. भारतीय संस्कृतीचं आणि संपूर्ण ह्या गणिताचं हे ज्ञान हे आता अभ्यास करायला लागले. बरं, मला ना कायम एक प्रश्न पडतो, मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना देखील पडत असेल, की गणपतीला आपण दुर्वाच का वाहतो आणि त्या 21च का? काय ह्याच्या मागे तर्क असेल? दुर्वा ह्या औषधी वनस्पती आहेत, बरोबर, औषधी वनस्पती आहेत. आणि तुम्ही बघितलं का, मांजर सुद्धा कधी कधी पोटात दुखायला लागलं की दुर्वा खातं. ग्रास कॅट म्हणतात त्याला लगेच, ते ग्रास खात असतं. लक्षात घ्या, दुर्वा ही औषधी वनस्पती. एवढंच नव्हे तर जी पत्री आपण गणपतीला वाहतो ती औषधी वनस्पती आहे. ती आपल्या गावात असावी यासाठी ती पूजेमध्ये सांगितलेली आहे. एक गोष्ट. आता 21च का,
तर 21 मातृदेवता आहेत. गणपती हा मातृभक्त होता म्हणून 21 आहेत. आणखी दुसरं म्हणजे 21 प्रकारची दुःख असतात माणसाला, आणि गणपती हा दुःख हरता आहे, सुख करता आहे. तर दुःख हरण करण्यासाठी 21 प्रकारची दुःख असतात, ती हरण करण्यासाठी आपण 21 दुर्वा, क्या 21 मोदक म्हणजे किती शास्त्र किती शास्त्रशुद्ध आहे. खरं तर अनेक प्रश्न आहेत पडलेले. मला वाटतं एका एपिसोडमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे कठीण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण कॉफीमध्ये नक्की यावं अशी माझी आवर्जून इच्छा आहे. पण आज तुम्ही इथे आलात, आमच्या अनेक प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि शास्त्रशुद्ध अशी उत्तरं मला असं वाटतं माझ्यासोबत आपल्या सगळ्यांनाच मिळाली असतील की हे असं नेमकं का होतं. हे आपण बऱ्याचदा गुगल सर्च करतो पण तेव्हा आपल्याला मिळत नाही. आणि आपल्याला आता थेट पंचांगकर्ते, प्रसिद्ध पंचांगकर्ते दाकरू सोमण यांच्याकडून ऐकायला मिळालेलं आहे. सोमण सर, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आमच्या ज्ञानात वाढ केली, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. वेळ झालेली आहे कॉफी विथ कदममध्ये आता इथंच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.